वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही, सुजय विखे पाटलांची ठाम भूमिका. राहता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महिलांविरोधात गैरप्रकार करणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. राहता नगर परिषदेच्या रक्षाबंधन सोहळ्यात डॉक्टर विखे पाटील सहभागी झाले. यावेळी नगरसेविका, महिला अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि शहरातील महिलांनी त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनासोबतच समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला पाठीशी घातले जाणार नाही. तसेच अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकामांवरील कारवाई करताना सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर कोणत्याही दबावाला बळी न पडता कायद्यानुसार निर्णय घेतले जातील. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्यांशी डॉक्टर विखे पाटील यांनी मनमोकळा संवाद साधला. या सोहळ्याला भाऊ बहिणीच्या नात्याचा जिव्हाळा लाभला. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर. राहता शहरामध्ये नगर परिषदेमध्ये जेवढ्या आमच्या खरं माता भगिनी आहेत, जेवढ्या नगरसेविका आहेत किंवा नगरसेवक त्यांच्या पत्नी आहेत, एक निर्णय झाला की रक्षाबंधन साजरा करायचा आणि मी आलो पाहिजे. नगराध्यक्षांनी विनंती केली तर मग आम्ही सगळ्या जणांनी निर्णय घेतला त्याला आपण जाऊन येऊ. आणि मग त्या भावनेत ते कार्यक्रम चालू असताना आमच्या सगळ्या जेवढ्या पालिका कर्मचारी आहेत, आमच्या महिला आहेत, ते देखील आल्यात आणि त्यांनी राखी बांधली. मला असं वाटतं की हे स्वातंत्र्य जे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं की आम्ही दादांपर्यंत जाऊ शकतो किंवा सुजय विखे हा आमच्या परिवाराचा भाग आहे. म्हणजे आज नगरसेवक नगरसेविका तर आहेतच आहे, पण झाडू लावणाऱ्या व्यक्ती, स्वच्छतामधला व्यक्ती, तो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून असेल, झोपडपट्टीमध्ये राहणारा असेल, पण त्याला देखील माझ्यामध्ये त्यांचा भाऊ किंवा नातेवाईक दिसला, हीच माझी उपलब्धी आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाने ही भावना आपण निर्माण करू शकतो त्या सगळ्या माता भगिनींमध्ये. जे महिलांचं सुरक्षिततेचा मुद्दा आपण एवढ्या कठोर पद्धतीने या मतदारसंघामध्ये घेतला. एखादं घर पाडलं आणि काही लोकांना ते भावलं नाही. काही लोकांनी म्हटलं की हे काय चाललंय, मनमानी कारभार चालू आहे, घरं पाडले जातात. तर मी आजही ठामपणे सांगतो, महिलांवर कुठल्याही प्रकारे तुम्ही कुठल्याही कायद्याच्या कचाटीत न बसणारा प्रकार घडला, कायद्याचं उल्लंघन झालं महिलांच्या सुरक्षेबाबतीत, तर माझ्यासाठी माझा कायदा हा बुलडोजर कायदा आहे, तो चालला.